नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। टेम्पररी दिव्यांग बांधवांनी अतिशय लक्षपूर्वक ही व्हिडिओ ऐकायची आहे। अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न येतात, मेसेज येतात, फोन येतात की सर आम्ही टेम्पररी दिव्यांग बांधव आहोत, आम्हाला 2-3 महिन्याचे सुद्धा पैसे नियमित आले, एकही हप्ता आमचा थकला नाही, मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, मे असेल, जून असेल, या सर्व महिन्याचे पैसे आमचे व्यवस्थित आले। राज्य सरकार प्रशासनाने सांगितलं होतं की बाबा आम्हाला हे पैसे मिळणार नाही, परंतु आत्ता आम्हाला हे पैसे येतात, म्हणजे शासनाने हे निर्णय सर्व मागे घेतले का? तर नेमकं काय आहे सर? तर आम्हाला हे असंच पुढे प्रत्येक महिन्याला आमचे पैसे येतील का सर? याविषयी मार्गदर्शन करा। तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगतोय। एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपली योजना ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर केली त्यावेळेस अनेक लाभार्थ्यांना, त्यामध्ये प्रामुख्याने टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे जमा झालेले नाही, बरोबर आहे। आणि मग नंतर काय केलं, ती योजना सामाजिक न्याय विशेष विभागाकडे ट्रान्सफर केली आणि मग नंतर त्यांना पुन्हा नियमित स्वरूपामध्ये पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली, बरोबर आहे। आता तुम्हाला जे काही तहसीलदार डेस्क कार्यालयातून तुमची जे रजिस्टर झालेली योजना ही संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणून आहे। लक्षात ठेवा, तुमची योजना ही कोणत्याही प्रकारचं इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये नाही आहे। तुम्ही हयातीचा दाखला वगैरे तुम्ही जेव्हा सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला ते सगळं काही जाणवत असेल। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जरी आत्ता पैसे येत असलं तरीसुद्धा तुम्ही शांत बसू नका। लक्षात ठेवा, तुम्हाला सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून पैसे येतात, पण ही योजना जेव्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जाईल त्यावेळेस मात्र तुमचे पैसे येणार नाही। लक्षात ठेवा, मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, यासाठी शांत बसू नका, कामाला लागा। कारण या टेम्पररी दिव्यांग बांधवांमध्ये खरे दिव्यांग लपलेले आहेत आणि अशा दिव्यांग बांधवांना नियमितपणे हप्ते मिळाले पाहिजे याची मला तळमळ आहे, म्हणून मी प्रयत्न करतोय। म्हणून आत्ता सध्या स्थितीला जरी तुम्हाला पैसे आले तरी सुद्धा शांत बसू नका। तुमच्या पातळीवरती किंवा तुमच्या स्तरावरती जेवढ्या जोरदार पद्धतीने तुम्हाला सरकारसमोर किंवा प्रशासनासमोर तुमचं म्हणणं मांडता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत। नाही तर जेव्हा ही योजना तुमची दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला हप्ते येणार नाही। तर आपल्याकडे 30 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे, म्हणजे आता जूनचा समजा आला, जुलै आहे, ऑगस्ट आहे आणि सप्टेंबर, असे 3 महिने तुमच्या हातामध्ये आहेत। या 3 महिन्यामध्ये आपल्याला सरकारला, प्रशासनाला पटवून द्यायचे आहेत की आमच्याकडे जे UDID कार्ड आहे हे टेम्पररी आहे, परंतु आम्ही खऱ्या अर्थाने दिव्यांग आहोत, आम्हाला योजनेपासून वंचित ठेवू नका, आम्हाला पैसे किंवा हप्ते आमचे नियमित स्वरूपामध्ये आले पाहिजे। अशा पद्धतीचं मत तुम्हाला या 3 महिन्यामध्ये सरकार प्रशासनाला पटवून द्यायचं आहे आणि तरच तुम्हाला हे पैसे येतील। लक्षात ठेवा, अन्यथा जेव्हा ही योजना इकडे ट्रान्सफर होईल कदाचित तुमचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी थांबतील, कारण ते 2 शासन निर्णय आपल्या डोक्यावरती आहेत। जोपर्यंत अधिकृतपणे ते शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू शकत नाही। लक्षात ठेवा, सध्या स्थितीला पैसे येतात चांगलं आहे, पण नंतर येईल याची गॅरंटी नाही आहे, असं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून ही व्हिडिओ बनवली। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।